ऐरोली प्रभाग क्रमांक 7 की शिवसेना नगर सेविका एवं पूर्व महापौर मंदाकिनी म्हात्रे, नगर सेवक अनिकेत म्हात्रे, नगर सेविका अनीता मानवतकर और नगर सेविका चैताली पाटिल ने अपने कार्यकाल के 100 दिनों का रिपोर्ट कार्ड पेश किया है। इसी रिपोर्ट कार्ड को इन नगर सेवकों ने आयोजित पत्रकार परिषद के जरिए पेश किया। उन्होंने दावा किया कि इन 3 महीनों में सिर्फ वादे नहीं बल्कि जमीनी स्तर पर प्रभाग में काम करके दिखाया गया। नगर सेवक अनिकेत म्हात्रे के मुताबिक सबसे पहले एसआरए और क्लस्टर योजनाओं को गति देने की पहल की गई। साथ ही स्मशान भूमि, प्रकल्पग्रस्तों के मुद्दे, घरों का नियमितीकरण और आगरी कोड़ी भवन जैसे विषयों पर भी काम शुरू हुआ है। नवी मुंबई महानगर पालिका के साथ समन्वय बनाते हुए पानी, सड़क, स्वच्छता और ड्रेनेज जैसे बुनियादी मुद्दों पर लगातार फॉलोअप किया गया। पानी की समस्या को देखते हुए नई पानी की टंकी का उद्घाटन कर सप्लाई को मजबूत किया गया है। रबाड़े गांव के लिए प्रवेश द्वार और ट्रैफिक समस्या के समाधान के लिए भी कदम उठाए गए हैं। अनिकेत म्हात्रे ने कहा कि नगर सेवक आपके द्वार इस अभियान के जरिए पिछले 9 हफ्तों से पैनल के सभी नगर सेवक अलग अलग इलाकों में जाकर मौके पर ही समस्याओं का समाधान करने की कोशिश कर रहे हैं। महासभा में भी उन्होंने फार्मूला 4 प्रोजेक्ट, वृक्ष कटाई, शिक्षा और स्वास्थ्य जैसे मुद्दों पर अपनी मजबूत भूमिका रखी। इसी की जानकारी शिवसेना नगर सेवक अनिकेत म्हात्रे ने दी। प्रभाग क्रमांक 7च्या जनतेने जे आम्हाला निवडून दिलंय आणि त्याप्रती आमची देखील नगरसेवक म्हणून जी आहे ती जबाबदारी बनते या ठिकाणी, की कुठेतरी आम्ही जे 100 दिवसांमध्ये जी कामं केली आहेत ती जनतेसमोर आली पाहिजेत. आणि त्याच अनुषंगाने आज आम्ही या ठिकाणी पत्रकार परिषद बोलावली होती. आणि त्यामध्ये आपल्याला प्रामुख्याने माहीत असेल, की सिडको प्रशासनाकडे पाठपुरावा करून त्या ठिकाणी आमच्या झोपडपट्टी भागामध्ये प्रत्येकाला क्लस्टर योजना असेल किंवा एसआरए योजनेच्या माध्यमातून घरं भेटली पाहिजेत. सेक्टर 25 तलोली या ठिकाणी स्मशानभूमी उभारण्याचा विषय असेल. मग या ठिकाणी त्या पाण्यासंदर्भात काही विषय असतील. सन्माननीय आयुक्त साहेबांना आम्ही भेटलो. मग वेगवेगळे विषय आम्ही सभागृहामध्ये त्या ठिकाणी मांडले. स्थानिकांना नोकऱ्यांचा विषय असेल. त्यानंतर आपल्याला माहीत असेल, की एमआरए सुविधाच्या बाबतीत त्या ठिकाणी आवाज उचलला आपण. सुलाई देवीचा एक प्रश्न होता सुशोभीकरणाचा, जो गेल्या कित्येक वर्षापासून त्या ठिकाणी प्रलंबित होता. तो देखील मंदाकिनी म्हात्रे यांनी सभागृहामध्ये मांडला. असे विविध विषय घेऊन जे आहे आम्ही गेल्या 100 दिवसांमध्ये प्रशासनाकडे जे असेल, सिडको असेल, महापालिका असेल, मग विविध प्राधिकरणे असेल, एमआयडीसी असेल, अशी विविध प्राधिकरणांकडे पाठपुरावा करून ते पूर्णत्वास नेण्याचं काम जे आहे आम्ही या 100 दिवसांमध्ये करत होतो. आणि येणाऱ्या काळामध्ये निश्चितपणे आम्ही जी निवडणुकीच्या काळामध्ये जे आहे अभिवचनं त्या ठिकाणी दिली होती ती पूर्ण करण्याचं काम आम्ही 4ही नगरसेवक करू, असं या ठिकाणी आपल्या माध्यमातून मी जनतेला या ठिकाणी आश्वासन देऊ इच्छितो. निश्चितच आपल्याला माहीत असेल, की 19 फेब्रुवारी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त ठाणे लोकसभेचे खासदार आदरणीय नरेश म्हस्के साहेबांच्या मार्गदर्शनाखाली, त्यांच्या नेतृत्वात आम्ही या ठिकाणी नगरसेवक आपल्या दारी हा उपक्रम जो आहे या ठिकाणी जे आहे ते सुरू केला होता. आणि या उपक्रमाच्या माध्यमातून आम्ही दर रविवारी जे आले सुट्टीच्या दिवशी लोकांच्या सोयीनुसार त्या ठिकाणी आम्ही प्रभागातील विविध भागांमध्ये जे जाऊन लोकांचे प्रश्न समजून घेतो आणि थेट सोडवण्याचं काम त्या ठिकाणी जे करतोय. आणि आज जवळपास 9 आठवडे झाले आम्ही प्रभाग क्रमांक 7च्या विविध भागांमध्ये जाऊन लोकांचे प्रश्न समजून घेतले. पाण्याचे असतील, मलनिसरणचे असतील, स्वच्छतेचे असतील, असे वेगवेगळे विषय घेऊन जे आहे आम्ही 12 वेगवेगळ्या विभागांचे समन्वयक या ठिकाणी नेमलेले आहेत. मग पाण्याचं असेल, मलनिसरण असेल, आरोग्य असेल, पोलीस प्रशासन असेल, शासकीय योजना असतील, उद्यानं असतील, असे विविध 12 समन्वयक आम्ही नेमलेले आहेत. आणि या समन्वयकाच्या माध्यमातून जे आम्ही 4ही नगरसेवक जे प्रश्न येतील ते तात्काळ सोडवण्याचं काम या ठिकाणी आम्ही करत आहोत. आपल्याला माहीत असेल, की काही भूखंड जे आहेत ते सिडकोकडे आहेत. मग साठी आपण त्या ठिकाणी सिडकोकडे भूखंडाची मागणी केलेली आहे. हाय टेन्शन खाली ते उद्यान होत आहे आणि तसं सिडकोने आता परवानगी देखील दिलेली आहे. आणि येणाऱ्या काही 10 दिवसांमध्येच मला वाटतं त्याची मंजुरी देखील आपल्याला भेटणार आहेत. आणि इतर जे सामाजिक सुविधांसाठी मग शाळेचं एक भूखंड आमच्या प्रभागामध्ये आहे, त्याच्यासाठी देखील आम्ही पाठपुरावा करत आहोत. ईटीसी केंद्र सेक्टर 8 या ठिकाणी प्लॉट नंबर 110, 111 वर त्या ठिकाणी उभारण्यात येत आहे. त्याचं देखील आम्ही पाठपुरावा करत आहोत. असे वेगवेगळे जे भूखंड सिडकोकडे आहेत ते हस्तांतर करून घेण्याचं काम या ठिकाणी आम्ही सिडको प्रशासनाकडे आणि महापालिका आयुक्तांच्या माध्यमातून जे आहे ते करत आहोत. आणि सोबतच आपल्याला माहिती असेल, सगळ्यात जिव्हाळ्याचा प्रश्न म्हणजे तलोली नाक्या परिसरातील नागरिकांच्या जे आहे त्यांनी स्मशानभूमीची मागणी त्या ठिकाणी जे आहे गेल्या बरेच वर्षांपासून ते करत होते. त्यांना तलोली नाक्या परिसरापासून ते 2.5 किलोमीटर पायी चालत, एखादा मृत्यू झाला तर 2.5 किलोमीटर पायी चालत त्यांना त्या ठिकाणी रबाले या ठिकाणी स्मशानभूमीला जावं लागत होतं. परंतु आता कुठेतरी आदरणीय एकनाथ शिंदे साहेब ज्यावेळेस निवडणुकीच्या काळामध्ये
प्रचारादरम्यान आले होते. त्यांनी त्या ठिकाणी नागरिकांना शब्द दिलं होतं आणि त्याच अनुषंगाने जे आहे सिडको प्रशासनाकडे आम्ही भूखंड या ठिकाणी सेक्टर 25 मध्ये मिळावा यासाठी जे आहे सिडकोकडे पाठपुरावा करत आहोत. महानगरपालिकेचे आयुक्त देखील सकारात्मक आहेत. सिडकोचे अधिकारी देखील या ठिकाणी पॉझिटिव्ह आहेत. निश्चितपणे लवकरात लवकर सिडकोच्या माध्यमातून या स्मशानभूमीसाठी भूखंड हस्तांतर होईल, असं मी या ठिकाणी सर्व नागरिकांना या ठिकाणी सांगू इच्छितो. वहीं पूर्व उप महापौर मंदाकिनी म्हात्रे ने गवली देव क्षेत्र की तर्ज पर सुलाई देवी क्षेत्र को पर्यटन स्थल के रूप में विकसित करने पर जोर देते हुए कहा कि बजट में इस दिशा में योग्य रूप से प्रावधान करने की मांग उनके द्वारा की गई है। अगर ऐसा नहीं हुआ तो हम सांसद नरेश मस्के के जरिए इसका रास्ता निकालेंगे। मुंबईमध्ये पर्यटन स्थळ म्हणजे असे जास्त करून नाही आहेत, पण आमच्या जे ऐरोली विभागामध्ये गौलीदेव आणि सुलाई देवी हे दोन खूप महत्वाचे आहेत आणि तिथे महानगरपालिकेला काहीतरी सोप म्हणजे ते आपण बोलतो का याच्यामध्ये काहीतरी पालिकेचं काय त्याला बोलतात अर्थसंकल्पामध्ये आम्ही घेतलेलं आहे की बजेटमध्ये वाढ होऊ शकते त्याच्यात. तर त्याच्यासाठी मी गौली देवाचं असं सर्वे केला की त्यामध्ये फॉरेस्टची आपण परवानगी घेऊन तिथे सुशोभीकरण चालू केलेलं आहे. परंतु सुलाई देवीचा प्रश्न तसाच ठेवलेला आहे. तर तो मी त्या अर्थसंकल्पामध्ये मांडलेला आहे की त्याचीही सुद्धा परवानगी काढून तिथे सुलाई देवीचं खूप असं आपलं पर्यटन स्थळ नवी मुंबईसाठी होऊ शकतं, याचा मी आवाज उठवलेला आहे. आणि निश्चितच आम्ही जरी आम्हाला पालिकेने जरी सपोर्ट नाही केला तरी आम्ही दुसऱ्या अंगाने आम्ही तो खासदार साहेबांचे आमचे जे आहेत शिवसेनेचे खासदार साहेब नरेशजी मस्के साहेब यांच्या थ्रूने आम्ही तो पहिल्यांदा महानगरपालिका काय आम्हाला सपोर्ट करते का बघूया, नाहीतर मग आम्ही त्यांच्या थ्रूने तो करू शकतो. कारण तो आमचा जिव्हाळ्याचा विषय आहे. गोठोली राबाडा आणि घनसोली यांचं ते दैवत आहे तिथे. परंतु बरेच वर्षापासून दर अर्थसंकल्पामध्ये त्याचा विषय घेतला जातो. परंतु का त्याचं तिथे म्हणजे काय होत नाही का मला तेच कळत नाही. कारण गौली देवाचं आता आपण बघता सुशोभीकरण किती झालेलं आहे. परंतु सुलाई देवीचं काय कुठे पाणी अडते ते आम्हाला कळत नाही. परंतु आम्ही आता त्याच्यात जास्त लक्ष घालून ते आम्ही करण्यात येईल. ब्युरो इनपुट EW नेटवर्क।